पाटील काकू, देसाई वहिनी, आई मला चिप्स दे ना। अभ्यास कर आधी। अगं एवढं चिडायला काय झालं? हो, आपण घेतलेल्या नवीन घराची वास्तुशांती जवळ आली आहे, पण अजून नवीन फर्निचर, किचन ट्रॉलीज करायचे राहिलेत तिथं। पै पाहुण्यांना असं घर दाखवायचं का? एवढंच ना, आता आपल्या नवीन घरात नवीन फर्निचर आणि नवीन किचन ट्रॉलीज लवकरच येणार आहेत। काय म्हणजे आता आपल्या सेवेत येत आहे वर्षानुवर्षे उत्तम दर्जा आणि तत्पर सेवा देणाऱ्या लक्ष्मीपुरीतील नरकेंचं सायसन किचन अँड फर्निचर यांची दुसरी शाखा, तेही आकर्षक ऑफर्स घेऊन। नाविन्यपूर्ण असे टीव्ही सेट, वॉर्डरोब, बेड युनिट्स आणि आधुनिक किचन ट्रॉलीज यांच्या अनेक आकर्षक व्हरायटी। नरकेंचं सायसन किचन अँड फर्निचर लक्ष्मीपुरी यांची दुसरी शाखा आता उमा टॉकीज जवळ, सेंट्रल बँक शेजारी, कोल्हापूर। आज बहादुरी गावात जे निर्गुण हत्या झाली, रोहिणी पाटील ही आमच्या गावातली एक मुलगी आहे। ही हत्या कुणीही केलेली नाही, प्रशांत पाटील यांनी हत्या केलेली आहे। बहादुरी गावचा तो रहिवासी, आमची बहीण दिली ती बहादुरी गावात, त्यांनी तिची हत्या केलेली आहे। आणि ही एकट्याचं काम नाही, गेले 5 ते 6 वर्ष ह्याचं तृतीय पंथावर संबंध आहेत, म्हणजे थोडक्यात छक्क्यांच्यावर 5 ते 6 वर्ष संबंध आहेत। आणि सगळ्यांनी मिळून हे तिचं निर्गुण हत्या केलेली आहे। डोळ्यात चटणी टाकून, दगड तीर घालून, कोयता हातोडा घालून तिनं ही हत्या केलेली आहे। हे आहेत ढवळी गावचे सचिन पाटील, भादोले इथल्या रोहिणी पाटील यांचे नातेवाईक। भादोलेतील प्रशांत पाटील यानं सोमवारी रात्री पत्नी रोहिणीची अमानुषपणे हत्या करत स्वतःचा संसार उद्ध्वस्त केलाय। प्रशांतनं सोमवारी रात्री रोहिणी यांना माहेरून घेऊन येत असतानाच रस्त्यात थांबून कोरेगाव भादोले मार्गावर त्यांची अमानुषपणे हत्या केली आहे। प्रशांतनं अत्यंत निर्दयीपणे पत्नी रोहिणीला संपवलं आणि त्यानं घरी वडिलांना येऊन पत्नीचा खून केल्याचं सांगितलं। तो मध्यरात्री कोल्हापूर LCB कार्यालयात हजर झाला। पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून रोहिणी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला। दरम्यान मयत रोहिणी यांच्या नातेवाईकांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यासमोर जमत या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला। प्रशांतचे तृतीयपंथीयांशी अनैतिक संबंध होते, याच वादातून प्रशांतनं इतर काही लोकांच्या मदतीनं पत्नी रोहिणीचा खून केलाय असा गंभीर आरोप करत प्रशांत आणि त्याला गुन्ह्यात मदत करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। आणि आमची फक्त इच्छा एकच आहे, प्रशांत पाटील आणि जो कोण होतील संघ त्यासनी कठोर म्हणजे कठोर, एकदम कठोर फाशी मिळायला पाहिजे। आणि जर त्याची शिक्षा नाही मिळाली तर या वडगाव पोलीस स्टेशन पुढे आम्ही 100% मोठं आंदोलन करणार। संशयित प्रशांत पाटीलला न्यायालयानं 3 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।